विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। सिनेट निवडणूक प्रक्रियेवर एका याचिकाकर्त्याने मुंबई हायकोर्टात आक्षेप घेतला होता, मात्र कोर्टाने मतमोजणी रोखण्यास स्पष्ट नकार दिलाय। 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून यात युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडली आणि निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे, काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की आता मतपत्रिका छाननीला सुरुवात झालेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। यावर्षी आपण जर बघितलं ही निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे, कारण एबीव्हीपी विरोधात युवा सेना यापूर्वी जर आपण बघितलं तर हे दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे जे पॅनल होते ते एकत्रितपणे लढायचे, परंतु यावेळेला ही थेट लढत असणार आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरोधात युवा सेना। युवा सेनेच्या वतीने जर आपण बघितलं तर 10 उमेदवार हे पॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही बाजूने तितकीच ताकदीची लढत ही होते आहे। साधारणपणे 7,000हून अधिक मतदारांनी मतदान केलेलं आहे। उच्च शिक्षित हे सर्व मतदार आहेत, त्यामुळे मुंबई विद्यापीठावरती भगवा फडकणार का, कोणाची सत्ता येणार, हे खऱ्या अर्थानं उच्च शिक्षितांचं नेमका कौल कोणत्या राजकीय पक्षाला आहे, युवकांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष कोणता असेल याकडे आहे। आणि या सिनेट निवडणुकांमधनं अनेक राजकीय नेते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पुढे आलेले। सध्या आपण बघतोय की याच मुंबई विद्यापीठामध्ये कॉन्व्होकेशन हॉल आहे आणि या ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 50% मतदान हे झालेलं पाहायला मिळतं आहे। अनेक अर्थांनी ही निवडणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोर्टाच्या एकूणच भूमिकेनंतर, कोर्टाने दिलेल्या न्यायानंतर कुठेतरी या निवडणुका पार पडलेल्या आहेत। वारंवार स्थगिती मिळाल्यानंतर आज मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि येत्या काही तासांमध्ये जसजशा फेऱ्या पुढे सरकतील तसतसा निश्चितच आज निकाल समोर येईल। या संदर्भात अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या निवडणुकी संदर्भात काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, ऐकूयात। मुंबई विद्यापीठाला एका छावणीचं रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मला वाटतं गेल्या सिनेट ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्ष काम केलं ह्यांच्याबरोबर आणि तरीही आमच्यावर जर विश्वास नसेल, आम्ही विद्यापीठासाठी काम करतो, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी काम करतो, विद्यापीठातील कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काम करतो, त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही काम करतो। आणि जर आम्ही इतकं काम करत असताना जर आम्हाला अशा पद्धतीची वागणूक दिली जात असेल तर निश्चितच पुन्हा एकदा विद्यापीठाने याच्यावरती विचार करावा। परंतु हो, मला सांगायला आनंद वाटतो ते कसंही आमच्याशी वागले तरी आज आमचा विजय हा निश्चित असणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यात घेणार आहे। निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी 10 वाजता बैठक होईल आणि या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाईल। त्यानंतर 1 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल। दुपारी 3 वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी 5 वाजता बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल आणि महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार हे शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। आता एक मोठी बातमी। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील 14 जणांचं पथक मुंबईत दाखल झालंय। हे पथक पुढील शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। राज्यात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार आहे। महायुतीत भाजप 150 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे, तर 133 ते 138 जागांमध्ये शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत। महायुतीमध्ये जवळपास 198 जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे आणि सध्या
महायुतीमध्ये 90 जागांवर तिढा कायम आहे, त्यामुळे या बैठकीत या 90 जागांवर चर्चा होणार आहे। या बैठकीत तिढा सुटणार का हे पाहावं लागेल। दरम्यान आजच्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाबद्दल जी चर्चा होईल ती अमित शहा यांना कळवली जाणार आहे।